पुढल्या काळामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण हे बदलत जाणार आहे. 100% हे बदलत जाणार आहे. राज्यापुढे असंख्य प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नावरती कोणताही राज्यकर्ता मंत्री गांभीर्याने बोलताना दिसत नाही. जिल्ह्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची राजकीय हुकुमशाही सुरू आहे. पोलिसांच्या मदतीनं गुंडगिरी सुरू आहे. पोलिसांनी स्वतःला वर्दीतले गुंड मानू नये. ही वर्दीतली गुंडगिरी ही भयंकर तानाशाही असते. जशी लष्करातली हुकुमशाही असते, लष्करी गणवेश घालून हुकुमशाही केली जाते. नाव लोकशाहीच, पण अनेक देशामध्ये ही लष्करातली गणवेशातली हुकुमशाही असते. तशी जळगावमध्ये पोलीस गणवेशातली हुकुमशाही आहे आणि त्याचा वापर, त्या पोलिसांचा वापर राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आणि आमदार करत असतात, मंत्री करत असतात. हळूहळू तुमचाही भर ओसरणार आहे आणि हे चित्र स्पष्ट दिसतंय. माझ्या माहितीप्रमाणे पारोळा, पाचोरा, मुक्ताईनगर या भागातले शिंदे सेनेचे जे आमदार आहेत, शिंदे गटाचे आमदार आहेत, ते संकट मोचकाच्या जास्त संपर्कात आहे आणि पुढली निवडणूक ते भारतीय जनता पक्षातून लढवतील अशी माझी पक्की माहिती आहे.